चिरंजीव आमचे लहान होते आणि मी गावी गेले. बंद का? अरे शेंगदाणेच नाही घातले पप्पाने. सगळे शेंगदाणे जाळून टाकले. एवढी वाळली भेंडी आणि आईने थोडस सांडलेलं आहे. आज पहिल्यांदा आयतं खात आहे मी. काय गरज नाही, मी शांत तर शांत. छानस सजवलेलं आहे. हे बघा, हे बघा कसे झोपलेत. आणि पप्पा आज खूप वर्षानंतर पोहे बनवत आहे सर्वांसाठी. ओ माय गॉड फोंडे. तुला नाही देणार मी. हो काय? तुला देणार नाही पोहे. ओके ओके काय करते? ओके. आधी तर इथं पप्पांनी कांदा कापायला सुरुवात केलेली आहे. एक हे घे ना, ताट घे ना, त्यात कांदा काढ. ओके, ताट तुम्हाला देतो. बघा ताट. ही कचरा फेकून येतो मी आता. आता पप्पांना मिरची देतो. कोथिंबीर पण लागणार तुम्हाला. तर आपण इथे मी कोथिंबीर कापून दिलेली आहे. फोणे नाव डू युअर जॉब. हो का? माझा जॉब आहे का? हो, आज तुमच्यासाठी जॉब आहे. एकदम स्वादिष्ट पकवान बनवा. तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस पप्पाने बोलवलं होतं, आठवतंय का फोंडे तुम्हाला? काय तुम्ही काय केलं होतं? काय चाललंय का तुमच्या दोघांनी सांगा. पप्पा पोहे बनवत आहे. पप्पा यस. चक्क पोहे. यस. बापरे, आज कुणीकडे दिवस उगवला रे? एवढा वर्ष आज पश्चिम. आहेत पप्पा. आज पश्चिम. दिवस उगवला. हो. आमच्या नवीन घरातून आल्यानंतर आम्ही झोपलेले थोडा वेळ. तू बोलला का पोहे बनवणार? हो. अनेक वर्षानंतर पप्पा कुठला तरी पदार्थ बनवत आहेत तुमचे. हो. पाणी आण रे, पाणी आण म्हणा. तिथं पण झोपलेला आणि इथं पण झोपतोय. पोहे कुठे आहे? पोहे पोहे दे ना. पोहे कुठे आहे? आई अहो फोंडेजी, पोहे कुठे? अहो फोंडेजी, अगोदर पोहे भिजायला ठेवत असतात आणि चॉपर बोर्ड असताना तुम्ही पोळपाटाचा वापर का केला? पप्पांना सवय झाली. रॅशेस आलं रे याच्यावरती. आमच्याकडे हे असून पप्पांनी हे वापरलेलं आहे. चापचूप. हे कारण आहे की कधी न स्वयंपाक करण्याचं. काहीच माहित नसतं किचन वाट्यावरती काय आहे, आपल्या घरामध्ये कोणती भांडी आहेत, कोणती नाही, काय वापरलं पाहिजे काय नाही. पोळपाटावरती कांदा चिरला सगळं. काय म्हणणं आहे तुमचं? पोहे द्या ना लवकर. देते फोंडेज देते. द्यायचेच नाही. पोहे त्याच्यात नाही धुवायचे, अगोदर चाळायचे व्यवस्थित. बघा तुमच्या मागच चाळणे. ते नाही, ह्याच्यात नाही, त्याच्यात. हा हो. चॉपर बोर्ड आहे आपल्याकडे भरपूर दे. दुसरी नाही का ती चाळणी घेतली. ओ माय गॉड फोंडेजी, तुम्हाला मी माफी मागतो. भरपूर मी भरपूर खाणार आहे. भरपूर काय, अर्धा किलो पोहे आहेत हे. एवढं काढायचे? हो, मी खाणार आहे. थांबा अगोदर नीट करा, त्याचे काय खडे वगैरे असतील चेक करा. मागच्या वेळेस ना बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. चिरंजीव आमचे लहान होते आणि मी गावी गेलेले. तर फोंडेजीने त्यांच्यासाठी पोहे बनवलेले आणि शेंगदाणे सगळे करपून ठेवलेले, एकदम काळे कुट्ट करून टाकलेले आणि काही चविष्ट बनवले होते पोहे. त्यांना येत नाही स्वयंपाक काहीच. त्यांना चहा सुद्धा बनवता येत नाही, पण दुसऱ्याच्या चहाला नाव ठेवतात. हो, म्हणजे काय म्हणायचं आहे याच्यावर तुम्हाला? बघा, हादसा होण्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतोय प्रेक्षकांनो. बघा मोहरी कोण टाकणार फोंडे? पहिला कांदा टाकला. कांदा अहो सगळ्यात अगोदर मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडल्यानंतर मग कांदा घालायचा. आता त्याला सरकवा. तू इथं असताना हे कसं काय झालं आई? माझ्या मामाचा फोन आलेला, मी त्यांच्याशी बोलत होते. आता मोहरी नाही तडतडणार फोंडेजी, आता कडू लागेल आता खाली मोहरी. काय म्हणते? मग तरी काय ऐसा करते का? जरा लक्ष घालायचं स्वयंपाकामध्ये सुद्धा. प्रेक्षकांनो आजचा झालेला आहे.
हातचा नाही रे. हा तसा. काय खावा कोणीची घालू नका ती मोहरी तडतड करून द्या. मिरची घ्या ना एवढीशी काय होणार आहे. किती काकू? हो अयो यो मिरची लागेल मिरची लागेल मिरची लागेल. गप्प बस. मोहरी किधर वेळ लागेल रे मोहरीला तडतड व्हायला. का असं? अगोदर टाकायची असते मोहरी. कोथिंबीर अरे मिरची. आईने मिरची बोलली. हे भगवान कसं व्हायचं. झालं का नाही? बघू आता. ती काय रे? पण जाऊ द्या. भेंडी खावा. भेंडी खा. तू भेंडी खा. अरे एवढी वाळी भेंडी एक शिल्लक राहिली होती वाटतं. बंद का? अरे शेंगदाणेच नाही घातले पप्पाने. मागच्या वेळेस शेंगदाणे जास्त करपून घेतले, यावेळेस हे शेंगदाणे. असं होतं म्हणून मी माझ्या चिरंजीवाला शिकवत असते स्वयंपाक कोणाला थोडा थोडा. व्हॉट हॅपन नाव? व्हॉट हॅपन नाव? आता फुंडजी ते शिजवायचे थोडीच आहे. फुंडजी झाकण नका ठेवू. बंद करा गॅस. थोड्या वेळ असायचं वापरायचं. वापरले आता. हो हुशार. याच्यासाठी करत जा अधून मधून स्वयंपाक. अरे चिकुल बनवलं का काय? हो हो स्वादिष्ट तर वाटतंय. स्वादिष्ट तो दिख रहा है. त्याच्यामध्ये हा मी मदत केली पोहे बनवायला. मी अजून जरा मिरची घातली. पुंडे आई काय म्हणते? मला तिखटाचं प्रमाण कळत नाही ना. हा आईने मिरची घातली. हा हळद मीठ पण मी घातली. पण आई तुमचं क्रेडिट चोरते. नाही व्हॉट मला- अबाउट दॅट? मी मनुष्य असा आहे, मी क्रेडिट वगैरे काही घेत नाही. मला जे वाटतं ते मी करतो, कारण मी राजा आहे. अहो फुंडजी ती काय डाळ आहे का? बंद करा. हाय राव. पोहे किती वेळ झाला शिजवून? मीच बंद केला. चला जेवायला आता. पप्पांच्या हातचे पोहे खायचे. जसं काय पिठलं शिजवतात असे शिजवले. पिटल्या पिटल्या. काय बोलले. नेहमीप्रमाणे आई वाढते आणि आईने थोडस सांडलेलं आहे. चलता. चला खमंग वास सुटलेला आहे पोहेचा. आता आम्ही स्वादिष्ट. त्याच्यामध्ये डाळिंब नाहीये फक्त. हा डाळिंब. आणि आम्ही कॉम्प्लिमेंटरी म्हणून शेव टाकणार आहे त्याच्यावर. लसूणचं शेव आहे. लसूण छानच सजवलेलं आहे आईने. तडक्याप्रमाणे प्लेट ठेवलेले आहेत मी. सगळ्यात जास्त पोहे माझा दादू खातो म्हणून त्याच्यासाठी प्लेट. तुला ह्याच्यात देऊ का? हे तीच कुंडी. हे फोंडेजी. आणि हे मला बस थोडसा बघू. थोडं आता मी सांगते चव कशी आहे. हो खाऊ. आज फोंडेजीने पोहे बनवले आहेत. मी सांगणार चव कशी बनवली. ठीक छान बनली. शेंगदाणे घालायचे होते त्याच्यामध्ये विसरलो. शेंगदाणे घातले असते मी. तुम्ही सांगा आता. शेंगदाणे मी घातले असते, पण लास्ट टाइम जळले. काय कुट्ट होऊन बसले. मला काय फारसं आहे ना. खाऊन सांगा चला लवकर. हा मस्त. बनवतो अजून. चला आता मी पण सुरुवात करतो. आज पहिल्यांदा आयतं खात आहे मी. खूप छान वाटलं. पंडितजीने अनेको वर्षानंतर पहिला पदार्थ बनवलेला आहे पोहे. बढिया बढिया बहुत बढिया. आणि अजून मधून असं काहीतरी बनवत जा आमच्यासाठी. गाडच घ्यायचा माझा. काय गरज नाही, मी शांत तर शांत आहे. अरे आज का भडकले तेवढं काही कळत नाही मला. प्रेमाने शांतपणे बोला. मी शांत आहे तर शांत आहे. पता नाही क्या हो गया. एक दिवस नाही, आता joke. 15 ते 20 मिनिटाचा पदार्थ बनवला त्याच्यामध्ये पण एवढा हे म्हणतात ना बोलायला लागले. काय गरज आहे का आता जेव्हा खावा की. राम आज हे पुंडजी ना आज भांडण्याच्या मूड मध्ये. इकडे बघा बर. हा. कसा चुपटी खाते मला पटतं बरं का त्याचं. तुला काय का होईना. आपण खातो. ठीक आहे खा. मी चहा बनवून देतो तुम्हाला. पोह्याला. आज चहा पण मीच बनवणार आहे. ठीक आहे बनव बनव म्हणजे